नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची पत्रकार परिषद सुरू आहे. थेट जाऊयात. प्रत्येक नेत्यांना भेटण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला किंवा प्रत्येकाच्या कानावरती विषय टाकण्याचा देखील प्रयत्न केला. त्या ठिकाणी मागील 1-1.5 महिन्यामध्ये अत्यंत हीन वागणूक मिळाल्यामुळे स्वाभिमानाने थांबण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला आणि आमच्या खेड तालुक्यातील संपूर्ण कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी माझा निर्णय मी कळवला. कार्यकर्त्यांना सांगितलं की आपण पुढे काय करायचं हा निर्णय आपण घ्या. आणि मग कार्यकर्त्यांनी सांगितलं की स्वाभिमानाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पवार साहेब त्या ठिकाणी लढत असताना आपण पवार साहेबांच्या पाठीमागे त्या ठिकाणी उभं राहायचं. म्हणून आम्ही सर्व मंडळीने आज निर्णय घेतला. इकडे येण्या अगोदर देखील मी कार्यकर्त्यांची एक बैठक घेतली आणि त्यामध्ये देखील कार्यकर्त्यांनी एकमुखाने हा निर्णय सांगितला. सर्वसामान्य कार्यकर्त्याचं जर काम होत नसेल आणि खेड तालुक्यातल्या दडपशाहीला जर वाट फोडायची असेल तर खंबीर नेतृत्व आणि स्वाभिमानाने आपल्याला राहायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला एकच नाव सर्वांच्या समोर येतं, ते म्हणजे सन्माननीय पवार साहेब. आणि त्या ठिकाणी अमोल दादांनी देखील आम्हाला त्या ठिकाणी 2 वेळा आमंत्रित केलं. आमची चांगली चर्चा झाली आणि आम्ही आज सर्व निर्णय घेऊन आज पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या ठिकाणी प्रवेश करत आहोत. कोणकोण कार्यकर्त्यांची नावं सांगा. प्रश्न विचारलाय का? साहेब तुम्ही निवेदन करायचं. कार्यकर्त्यांची नावं सोबतच्या विचारत होते. निवेदन करून आम्ही आता ते बाहेरच मला समजले दिवसेंदिवस परिस्थिती बदलते. विविध राजकीय संघटनेमध्ये अतिशय चांगलं काम करणारे अनेक सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये लोकांच्या लोकम करणारे काम करण्यासाठी सहभागी होतात. आणि त्यामध्येच आज देशमुखांनी हा निर्णय घेतला. गेली अनेक वर्ष खेड तालुक्यामध्ये एका विशिष्ट विचार झालेलं काम करण्याची, लोकांच्या सहभागी होण्याची भूमिका ते बजावत होते. परंतु लोकांच्या समोरची मांडणी आणि वस्तुस्थिती याच्यामध्ये फार अंतर आहे. भाजपच्या एकंदर धोरणामध्ये हे पुन्हा पुन्हा जाणवल्यावरच त्यांनी हा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांचं स्वागत. हे चित्र दिवसेंदिवस वाढत्या प्रमाणात दिसते. हे चित्र दिवसेंदिवस वाढत्या प्रमाणात दिसते. उद्याच्या 16 तारखेला असे सरकारी आमच्या पक्षामध्ये येत आहे, ज्यांचं नाव धैर्यसिंग मोहिते. हे आजच मला ते आता दिसून गेले. पक्षामध्ये अधिकृत येण्याचा कार्यक्रम त्यांचा 2 दिवसांनी आहे आणि आमचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये ते पक्षामध्ये येते. पुणे जिल्ह्यामध्ये गेली अनेक वर्ष 2दा भाजपचे जिल्हा अध्यक्ष शिव ताकोने त्यांनी हा निर्णय घेतला आहे की आणखी 2-3 दिवसांनी पक्षामध्ये सहभागी होणार आहेत. ते स्वतः लोणवेळेला पुणे जिल्हा
भाजपचे अध्यक्ष होते. आणि त्यावेळी संघटनेत त्यांनी कामं केली, अनेक वर्ष कामं केली. ते या निष्कर्षापर्यंत येत आहेत की खऱ्या अर्थाने लोकांच्या बांधिलकी ठेवायची असेल तर पक्ष बदलण्याचं अत्यंत नाही. आणि त्या भावनेनं हे सगळे सहकारी या संघटनेमध्ये अनेक वर्ष काम करतात. आज या निर्णयावर येत आहेत याचा मला आनंद आहे. या सगळ्यांचं मी स्वागत करतो. दुसरं काही विचारायचं आहे? धैर्यशील पाटलांचा निर्णय फक्त प्रवेशापुरता झाला आहे की त्याच्याही पुढे उमेदवारी संदर्भात त्यांच्या बाबतीत काही जे सगळे सहकारी येतात त्याचे कुणाची चर्चा कुणी अपेक्षा उमेदवारीच्या संदर्भात केलेली नाही. दरम्यानच्या काळामध्ये जे बोलणं झालं होतं की माड्याची उमेदवारी अकलूज की फलटण एवढाच काय निर्णय घ्यायचा राहिला आहे. माड्याची उमेदवारी अकलूज की फलटण या दोघांपैकी त्यांनी निर्णय घ्यायचा चर्चा करून ठरवायचे. तर त्याचा काही निर्णय झालाय का? अकलूजकडे जाणार अशी काही चर्चा झाली काय? तुम्ही असंच बोलता वेळेचा अर्थ काहीतरी असं आहे की कशाची अपेक्षा न करता लोक पक्षामध्ये येतात आणि पक्षामध्ये काम केल्याच्या नंतर किंवा जन्मांच्यामध्ये त्यांचा असलेले स्थान लक्षात घेऊन पक्ष विचार करत असतो. पण याचा अर्थ त्याला काहीतरी पूर्ण अर्थ होती अशी स्थिती कुठेही नाही. आता जो देशमुख या ठिकाणी आहेत त्यांनी कशाची अपेक्षा केली नाही. त्यांनी अपेक्षा एकच केली की एकत्रित काम करायचं आणि ते काम करण्याच्यामध्ये माझा सहभाग देण्याची माझी इच्छा आहे. त्याचा लाभ हा पक्षाने करून घ्यावा. कोल्हापूरचे आपले उमेदवार आहेत शाहू महाराज, त्यांच्यावर तिथले उमेदवार शिवसेनेचे संजय मंडलिक यांनी टीका केली की ते दत्तक आहेत, खरे वारसदार नाहीत किंवा खरे महाराज नाहीत. असं आहे की ते काय म्हणजे मला माहिती नाही, पण त्याच्यात आहे काय हा काही प्रश्न आहे. म्हणजे अनेक राजघराण्यामध्ये दत्तक ही काही गोष्ट नवीन नाही. अनेकच गोष्टी उदाहरणं करतात आणि दत्तक होऊन एकदा स्वीकारल्याच्या नंतर तो त्या घराण्याच्या कुटुंबाचा प्रतिनिधी होतो. आज ज्याच्याबद्दल अशा प्रकारचा उल्लेख केला गेला याचा अर्थ किती खालच्या लेवलला विरोधात जात आहेत हे ते कोल्हापूरचे शाहू महाराज हे जन्मांच्यामध्ये अतिशय आदर असलेली व्यक्ती होतो. अनेक सार्वजनिक कामामध्ये सहभाग असेल. आपण जिथं बसलोय त्याचा कोल्हापूरचे शाहू महाराज ही जन्मांच्यामध्ये अतिशय आदर असलेली व्यक्ती होती. अनेक सार्वजनिक कामामध्ये सहभाग असेल. आपण जिथं बसलोय त्याच्यापासून 2 सालांवर जर गेला तर शैक्षणिक संस्थेची लाईन आहे इथं जवळ शिवाजी या सगळ्या आणि या सगळ्या संस्थेचे नेतृत्व हे सार्वजनिक शाहू महाराज करतात. आणि त्यामुळे कुटुंब आणि सामाजिक शाहू महाराजांचा जो सेवेचा आदर्श आहे तो समोर ठेवून काम करण्याची भूमिका आज शाहू महाराज या ठिकाणी करतायत. आणि त्याच्यामध्ये कोल्हापूरचेच नव्हे तर बाहेर लोकांच्या नावामध्ये कृतज्ञता आणि अशा व्यक्तिमत्वाच्या संबंधी या प्रकारे उल्लेख करायचा याचा अर्थ या विरोधकांची मानसिकता काय हे स्पष्ट होईल. साहेब, सातत्यानं जुने सहकारी जे आहेत ते भाजपबरोबर जाण्याचा दाखला देत आहेत. अजित पवार गटाचे कार्यकारी जे अध्यक्ष आहेत प्रफुल्ल पटेल ते असं म्हणतात की भाजपबरोबर जाताना 50% सहमती जी आहे ती शरद पवार साहेबांची होती. त्याच्यामध्ये किती तथ्य आहे त्यांना वारंवार काय सांगावं? आज कोण गेले आणि कोण राहिले आजची वस्तू ते म्हणतात त्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत काय वस्तुस्थिती
त्यांनी एक दाखला दिला. 1996 साली देवेगौडांनी तुम्हाला ऑफर दिलेली होती, तुम्ही पंतप्रधान झाला असतात, मात्र तेव्हाही तुम्ही कच खाल्ले. आणि आता जेव्हा सगळा पक्ष भाजपसोबत जात होता तेव्हा तुमचा कन्सेंट होता, पण तुम्ही ऐनवेळी पुन्हा माघार घेतली. आणि पॉईंट असा आहे की सगळ्यांचा भाषण बघता तुम्ही गेलो किंवा गेलं जायला हवं होतं, तुम्ही गेले का नाही. आणि दुसरी गोष्ट असते की देवेगौडांचा जो विषय होता त्याचा भाजपचा संबंध नाही. तो काँग्रेस आणि काँग्रेसला पाठिंबा देणारे लोकसभेचे जे घटक होते त्यांची एक बैठक झाली आणि ती गोष्ट एकीच्या बैठकीमध्ये माझं नाव एक पत्राने सुचवलेलं होतं. परंतु त्याच्यात बहुमताची स्थिती नव्हती आणि बहुमत असताना सत्तेचा स्वीकार करणं योग्य आहे असं मला वाटले नाही. त्यामुळे नम्रतेनं मी त्यांना नकार. मोदींनी न्यूजवीकला, अमेरिकन मॅगझिनला मुलाखत दिली आणि त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी ते बोलले. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही संरक्षण मंत्री राहिलेला आहात म्हणून भारत आणि चीनचे संबंध जे ते सीमारेषेवरून ताणलेले आहेत आणि त्याच्यावरती लवकरच लक्ष देऊ असं मोदी म्हटले. चीनवरून जे आरोप होत आहेत, चीननं केलेल्या अतिक्रमणावरून किंवा याच्यावर मोदींची ही जी भूमिका आहे ती तुम्हाला योग्य वाटते का आणि जो निवडणुकीचा अजेंडा असू शकतो? निवडणुकीचा नंतर करूया. पण हल्ली प्रधानमंत्री जे बोलत आहेत त्याच्या पदाची कितपत प्रतिष्ठा ठेवतात यासंबंधीची सरकार ही माझ्या सरकारचा मनावर होते. आता तुम्ही उल्लेख केला चायनीज वर्ग किंवा भारताच्या सीमेवर चायनीज यांचं आक्रमण. 2 दिवसांपूर्वी त्याचं स्टेटमेंट होतं. एक लहानसं भेट तुमच्या दक्षिणेकडं आणि त्या भेटाचं 74 साली ते भेट मिसेस गांधी फॅमिलीचं असताना इंदिरागांधी त्यावेळेला श्रीलंकेला गेलं या प्रकारचा एक त्यांनी उल्लेख पुन्हा केला. आणि काँग्रेस पक्ष आणि DMK यांच्यावर त्यांनी अत्यंत क्रूर टीका केलेली. त्यांना एकच प्रश्नाचं उत्तर ते द्यावं की आज चीनने वरच्या भागात मोठ्या आपल्या क्षेत्रामध्ये अतिक्रमण केलं, त्याची चर्चा पार्लमेंट आणि बाहेर झाली. त्याच्या संबंधी त्यांनी काय पावले टाकली हे ते सांगत नाही. अलीकडं मला गमत होते त्यांची अनेक प्रकारची विधानं ऐकून. अनेक प्रश्नावर ते जे काही व्यक्त करतात कालच त्यांचं भाषण माझ्या पाहण्यात आलं रामटेकचं. आणि त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं, लोकांना अपील केलं की देशामध्ये एक सुद्धा विरोधी पक्षाचा माणूस योग्य नाही. याचा अर्थ काय सांगायचा? लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्ष असतो तसा विरोधी पक्ष असतो. लोकांची मतं मांडण्याच्या संबंधीचे अधिकार असणारं यंत्रणा ही संसदेमध्ये असायची आवश्यकता असते. जवाहरलाल नेहरूंच्या पासून अलीकडच्या काळाच्या मोदी वगैरेचा प्रत्येक प्रधानमंत्र्यांनी संसदेमध्ये संसदीय लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाचा सन्मान केला, त्याची आवश्यकता केली. असं असताना हे ग्रस्त सांगतात की एक सुद्धा नको, त्याचं एक सुद्धा मत हे लोकांनी लावलं नाही. आणि म्हणून आज तुमचेच एक सहकारी आहेत संजय राऊत, त्यांनी खुलासा केला की पुतीन आणि नरेंद्र मोदी याच्यामध्ये काही अंतर नाही. आज त्या चर्चेने भारताने देशापर्यंत चर्चा केला करतोय आणि त्यासाठी आपल्याला जागृत राहावं लागेल. जागावाटपाचा एक महत्वाचा मुद्दा होता, म्हणजे सातारा, रावेर आणि माढा या जागांसाठी तुम्ही आग्रही होता. ज्यावेळी उमेदवार देण्याचा तुम्ही आता सगळे विषय विचारले गेले पाहिजे. असं राज ठाकरेंनी मोदींच्या नावाने समर्थन दिलं असं जाहीर केलं, आपण त्याबाबत काय? ठीक आहे, त्याचे 3-4 निर्णय वेगळे 10-15 वर्षात बघितले.
त्यांनी भाजपच्या संबंधी अत्यंत कठोर शब्द वापरले आणि त्याच्यापासून दूर राहण्याची भूमिका बनली. कधी पाठिंबा दिला, कधी आणखी व्यक्त. काल नक्की काय त्यांनी केलं किंवा करायचं होतं हे मला सांगता येणार, पण त्यांनी सांगितले दिसते कशाची अपेक्षा न करता काहीतरी त्यांनी धरून ठरवून दिसते. तुम्ही आणखी 2-3 दिवसात अधिक खर्च होईल. विनाअट एखाद्या पक्षाला पाठिंबा देणं याचा राजकीय अन्वयार्थ तुम्ही काय काढता? म्हणजे पॉलिटिकल निगोशिएशन हा खरं महत्वाचा त्यांना सुचायला पाहिजे. तुमच्या अनुभवाने तुम्हाला काय वाटतं, काय पॉलिटिकल कंपल्शन असावं? काय सांगायचं काय, मला माहिती नाही. अलीकडे एवढ्या संस्था काम करतात, एजन्सीज काम करतात. आता त्यांना खोलत मी काही गेलो नाही, मला काही त्याची व्हायची. गेल्या 10-15 वर्षात राज ठाकरे तुम्हाला काही कळले का? गेल्या 10-15 वर्षामध्ये राज ठाकरे काय आहे काही कळलं का तुम्हाला? काही नागरिक तर संभ्रमित असते. मी सामान्य नागरिक. तर एकनाथ खडसेंनी भाजपमध्ये जात आहेत, तुम्ही त्यांना घेतलं होतं, त्यांच्या पडत्या काळात साथ दिली होती, पण ते आता राष्ट्रवादी सोडून जात आहेत. त्यांना असं आहे की त्यांना इतक्या म्हणजे त्यांच्या इतक्या चौकशा सुरू केल्या आहेत. त्यांची व्यक्तिगत प्रॉपर्टी जेवढी असेल नसेल तेवढी सगळी तिच्यावर सुद्धा प्रचंड बंधनं आली. त्यांना दैनंदिन कुटुंब चालवण्याच्यासाठी ज्या आवश्यकता असतात तिची पूर्तता ही सुद्धा करता येत नाही. इतकी टोकाची भूमिका सत्ताधाऱ्यांनी त्यांच्याबद्दलची घेतलेली आहे आणि त्यामुळे ते हातवून झालेले. त्यांनी त्याचा माझ्याशी केली असं ते वर्षाचे खरं आहे. आणि जे काही आपण त्यांना सहन करायला जातात त्याच्यातून सोडवणं करण्याच्या संबंधीची शक्ती आमच्यात नव्हती. त्यामुळे आम्ही सांगितलं तेव्हा जिथून तुम्हाला जीवी मिळेल तिथं तुम्ही गेलं तर आम्ही काही गैरसमज करून घेणार नाही. ही कंपल्शन आहे. त्याच्यावरची भूमिका काय आहे हे तुम्हाला आणि त्यांना माहिती आहे. त्यामुळे तुम्ही या निष्कर्षाची आला असाल तर आम्ही तुम्हाला धरून देणार नाही. त्यांच्या परिषदेबद्दल मग आपण काही विचार करणार काही असे केलेलं दिलेल्या गोष्टी घ्यायच्या नसतात. मात्र रोहिणी खडसे महिला प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनी पक्षामध्ये राहण्याचा निर्णय घेतल्याचे असं म्हणतात की नाही मी कोणताही निर्णय करणार नाही, मी साहेबांच्या विचारांवरती काम करतो. त्यांनी येऊन सांगितलं मला की मी पक्षाचंच काम करणार. मला ही जी काही भूमिका आमची सरकारी घेतात, वडीलधारी घेत आहेत त्याचं काही भाष्य करायचं नाही, पण मी माझी भूमिका सोडणार. मोदी एरवी निवडणुकीच्या काळामध्ये महाराष्ट्रात येतात तेव्हा इथून मागं बघितलं गेलं की त्यांचं नंबर 1 टार्गेट किंवा जे ते ज्यांच्यावर टीका करतात त्यात तुम्ही क्रमांक 1ला असता. मात्र पहिल्यांदा त्यांनी जेव्हा आता चंद्रपूरमध्ये सभा घेतली तेव्हा सुद्धा त्यांनी तुमचा उल्लेख टाळलाय.